UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। कालच्या बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य। मला वाटत नाही पवार महायुतीत येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा। धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं। पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आले। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंची हातबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। गणेश नाईक यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंबाबतही बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच। धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस। पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची ही दहशत कमी करायला हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली। दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या धस आणि जरांगेंच्या उपस्थितीत पैठणमध्ये मोर्चा, तर जरांगे सुरेश धसांसह बजरंग सोनवणेच्या गुन्हा दाखल करण्यासाठी दादा गटाचा पाटोदमध्ये मोर्चा। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर मुंबई हायकोर्ट आज निकाल देणार। आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटाची याचिका। तत्कालीन राज्यपाल कोश्यारी, शिंदे सरकारच्या निर्णयावर आक्षेप। जळगावच्या चाळीसगावमध्ये हवेत गोळीबार। दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व वैमानिकतून गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज। बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल। रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी। बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती। आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 6 गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती। शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना नोटीस पाठवलेली होती, ती समोर आली। तर टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंट हँडलचाही शोध सुरू। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार। घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहराविरहित प्रणालीही राबवणार। साताऱ्याच्या कासवंडमधील हिराबाग हॉटेलमध्ये रेव पार्टी। 20 जणांवर कारवाई। पोलिसांकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। शहरी नक्षलवाद प्रकरणी रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंना मुंबई हायकोर्टाकडून जामीन। प्रत्येक 1 लाखाच्या जात मुचलक्यावर सुटका। अर्ध्या नागपूर शहरात पाणीपुरवठा उद्या बंद। उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कन्हान जलशुद्धीकरणाचं 30 तासांचं शटडाऊन। रॉकेट संशोधक व्ही नारायणन इस्रोचे प्रमुख 14 जानेवारीला पदभार स्वीकारणार। सध्याचे सचिव आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।